ऐका ना, आज मी स्वतःहून स्वयंपाक करणार आहे. तर चला, फ्रीज उघडलेला आहे आणि त्यातनं 1 डझन अंड्याची पिशवी काढलेली आहे. तर ह्यातनं आपण 4 अंडी काढलेले आहेत. आता हे पाण्यामध्ये मी उकडणार आहे. तर ह्याच्यात चला आता आपण गॅस पेटवायला घेऊया आणि छानपैकी त्याच्यात मीठ घालायचं आणि उकडायला ठेवायचं. तर चला, ही अंडी उकडल्यानंतरनं मस्तपैकी त्याला चिरूया, तिच्या फोडी करूया आणि छानपैकी फोडणी घालूया. तर ही तेल घालून फोडणी केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, हळद, हळद नंतरनं तिखट, तिखट नंतरनं मीठ चवीनुसार. कारण की हे मीठ खूप खारट आहे, त्यामुळं थोडं जरी टाकलं तरी थोडंसं कमी 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 हां. त्याला आता मस्तपैकी परतून घेऊया आधीच, कारण की फोडी करून ठेवलेल्या होत्या. चांगलं तेल सुटल्यानंतरनं ह्याच्यामध्ये ह्या अंड्याच्या फोडी उकडलेल्या मी टाकत आहे. आता ह्याची छानपैकी अंड्याची भाजी करूया. ते छान परतून घेऊया, म्हणजे ह्याला चांगलं तिखट, मीठ, हळद लागल आणि चांगली फोडणी लागल. आता ह्याला कोथिंबीर भुरभुरूया. भूर, भूर, भूर. आता मस्तपैकी ताट लावलेलं आहे. ताटाला लावलेली आहे चपाती, म्हणजे मी चपाती स्वतः केलेली आहे आणि हे भात जे पातेल्यामध्ये केलेलं आहे, ह्याच्यामध्ये मी आता भात घेत आहे ताटात. आता छानपैकी केलेली भाजी बघूया अंड्याची. उकडलेल्या अंड्यांची भाजी किती छान झाली आणि किती जमून आली. मी पहिल्यांदाच केली ही भाजी. तर चला आता आपण अंडी खाऊया. अंड्यामध्ये प्रोटीनचा सोर्स हा भरपूर असतो. व्हिटॅमिन B12. अंडी माणसानं दिवसातनं 4 तरी खावीत. जे कष्टाची कामं करतात त्यांना अंडी ही खूप महत्त्वाची असतात. पण अंडी खाल्ल्यानंतर जरासा व्यायाम करणं महत्त्वाचं आहे. नाहीतर नुसतीच अंडी खाऊन काही उपयोग नाही. तर चला आता मी जेवायला घेऊया. मला प्रचंड भूक लागलेली आहे. पोटात कावळे काव काव करायलेत. थँक यू.